एक गोष्ट मला खरंच सांगावीशी वाटते की जेव्हा माझं 25, 27, 28 वय होतं, त्यावेळेस माझ्या मागं 50-60 महिला निघायच्या. आज अशी परिस्थिती आहे की माझ्यामुळं काही लोकांना जाता येत नाही, पण मी माझं कुटुंब, माझ्या मुलींना, माझ्या सुनांना, माझ्या दिरांच्या सुनांना, सगळ्याला मी घडवायचा प्रयत्न करते. माझं कुटुंब मी धम्मामध्ये मागं ठेवणार नाही. बाबासाहेबांनी बुद्ध हे त्यांना समजलेच पाहिजेत. आणि खरोखरच तर मला माझ्या कालांतराने खरोखरच आज जे मला काही माझे आजारपण आलेत, माझी डिस सरकली, माझ्या नसा दाबल्यात, ऑपरेशन करूनही मला फरक पडत नाही आणि मी इथं कुठंतरी खचले. मी रडलेल्या लोकांना हसवलेली बाई, पण आज मी एवढी खचले की मला आता इथून पुढे माझ्या उरलेल्या आयुष्यामध्ये थोडं मला कार्य करायचं होतं. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये, समाजामध्ये मला अनेक काही पेरायचं होतं, जनजागृती करायची होती. परंतु तरीही आत्ता मी तरुण पिढीला माझ्या तयार केले आणि आज मला महिला भेटल्या काही की तुम्ही जात नाही तर आम्हालासुद्धा आता घरातून बाहेर पडता येत नाही. तर कुठंतरी माझ्यामुळं महिलांना बाहेर पडता येत होतं आणि मी अशा धार्मिक ठिकाणी महिलांना मी घेऊन जात होते. नागपूरसारख्या आपल्या दीक्षाभूमीच्या ठिकाणी मी नेल्या, महाडला नेल्या, भीमा कोरेगावला 1 जानेवारीला आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी अशाच महिलांना सारखं मी घेऊन जात होते. पण आज परिस्थिती अशी आहे की मला स्वतःला आता जाता येत नाही, प्रवास करता येत नाही, त्याच्यामुळे मी जाऊ शकत नाही. परंतु आज म्हणतात ना, 10 जण मरावी पण 10चा पालन करता मरू नाही. आणि ज्या लोकांना माझ्यामुळं आज बाहेर पडायला भेटत होतं, ज्या महिलांना, त्या महिला आज घरात कितीतरी अडकून पडल्यात काही. परंतु म्हणतात ना की बुद्ध म्हणले सगळं अनित्य आहे, कारण की एक दिवस सगळं काही नाशच पावणार आहे. त्यासाठी जो आलाय जन्माला तो जाणारच आहे, पण त्याच्यासाठी दुसऱ्याचं आयुष्य थांबून राहू नये. तर प्रत्येकाने सक्षम व्हावं आणि आपणसुद्धा आपल्या मनाची तयारी केली पाहिजे आणि आपण कमी स्वतःला न समजता आपण पुढं पाऊल टाकून आपण त्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे, असं मला वाटतं आहे. आज मी महिलांना तेच सांगते, कोणी असेल कोणी नसेल, पण इच्छाशक्ती